ओके विद्यार्थी मित्रांनो, मी 3 मुद्दे तुम्हाला सांगितले. याच्यानंतर पुढचे मुद्दे या ठिकाणी सांगतोय. लक्षात ठेवा, काळजीपूर्वक ऐका, पाठ करायचा प्रयत्न करू नका. खाली मुद्दे दिलेले आहेत मी, तर त्याच्यानंतर तुम्ही काय करा, वाचन करा. त्याच्यानंतरचा मुद्दा कोणता असू शकतो? ही 4, 5 आणि 6. आता हे पहा, आता जे छायांकित पण भाग नाही, मी जे काही मागचे मुद्दे सांगितले, अल्फाबेट पण नाही आणि काहीच नाही. मग आता काय करायचं बघा, थोडंसं विचार करा. काय असू शकतं, काय वेगळं असू शकतं? थोडंसं स्वतःच्या बुद्धीवर जोर द्या, विचार करा. काही जणांना कळालंच असेल बा, काय उत्तर असेल सांगता येईल? ठीक आहे, तुमच्या वहीत लिहा. आता बघा, आता ही चौकोन आहे. आता हे पण 4 रेषांनी तयार झालेले, 1 2 3 आणि 4. समजतंय का? आणि ती 4ही बाजू समान आहेत. त्याच्यानंतर ही बाजू 1 2 3 4, 4 बाजूनच ही आकृती काय काय झालेली, फॉर्म झालेली, तयार झालेली आहे. आणि ही 1 2 3 4 कुठे आहे? नाही ना, म्हणजे 3च बाजूने ही आकृती तयार झाली. आणि ही पण 1 2 3 आणि 4, 4 बाजूंनी ही आकृती तयार झाली. म्हणजे आकृती नेमकं तयार झाली कशी, किती रेषा वापरून तयार झाली, किती बाजू वापरून तयार झाली, ते पण मुद्दा गृहीत धरायचा. म्हणजे ही पण आकृती कट करूया, फुली मारूया, ॲटोमॅटिक तुमचं बरोबर उत्तर तुम्हाला सापडलं. या अशा पद्धतीमुळे काय होतं माहिती आहे का, की एकदम ॲक्युरेट उत्तर सापडतं. कळते तुम्हाला? म्हणजे कोणता मुद्दा मी सांगितला आता, आकृती तयार कशी झाली, बाजू, त्याच्या बाजू महत्त्वाच्या आहेत. काही 3 बाजू वापरून तयार होतात, 4 बाजू वापरून तयार होतात, 5 बाजू वापरून तयार होतात, काही 2च बाजू वापरून तयार होतील, किंवा काहीला बाजूच नसते, जसं वर्तुळ. समजा आता या ठिकाणी काय असतं, इथं वर्तुळ असतं, कटच करतो ना, हे इथं वर्तुळ आलं समजा. आता ह्या तिघांना बाजू आहे, याला बाजूच नाही, म्हणजे तुमचं उत्तर काय येणार? डी येणार अशा वेळेस. कळतंय? व्हेरी गुड. त्याच्यानंतरचा मुद्दा कोणता आहे? 5वा प्रश्न, काळजीपूर्वक पहा. काय असू शकतं, थोडासा विचार करा. पहा, ब्रह्मदेव जरी पृथ्वीवर उतरून आला तरी तो सगळ्याच गोष्टी शिकवू शकत नाही. एक माझी विद्यार्थिनी आहे, त्याच्याबद्दल 1-2च मिनिटात तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल. मुलगी खूप हुशार होती, परीक्षा देऊन आली आणि आल्यानंतर मला सांगू लागली की सर, 10वीची परीक्षा झालेली होती आणि हे प्रश्न असं तिनं दाखवला, आणि दाखवल्यानंतर ते सांगू लागले की सर, हा प्रश्न तर परीक्षेमध्ये आला खरा, पण हे शिकवलेलाच नव्हता म्हणे. तुम्हाला एक सांगतो, मुलं सगळे हुशार असतात. समजा 10,000 मुलं परीक्षा देत आहेत, 10,000 पैकी 9,000 मुलं अभ्यास करणारे नसतात, पण 1000 तर अभ्यास करणारे असतील. 1000चे 1000 लागतील का? सांगा मला, टेल मी. नाही लागत. 80च मुलं घ्यायचे, मग बाकीचे 920 ते अभ्यास करत नाहीत का? करतात. मग कारण काय? कारण की लक्षात ठेवा, एकच महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आत्ताच्या पुरता सांगतो तुम्हाला, की काही प्रश्न असे असतात की जे शिकवलेले नसतात, परंतु शिकवलेल्या घटकावर आधारित असतात. तुमची स्वतःची बुद्धी तिथं वापरलीच गेली पाहिजे, आणि केवळ तेच घटक ठरवतात की तुम्ही लागणार की नाही लागणार, तुम्ही यशस्वी होणार की नाही होणार. असो, मग हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करतोय. बघा, चौकोन आहे, चौकोनाचे 2 भाग केलेत. समान वाटतात का 2 भाग? वाटतात ना. वर्तुळ आहे, वर्तुळाचे पण 2 समान भाग केले, ह्याचे पण 2 समान भाग केले नाही का? केले नाही ना. आणि याचे आयात, ह्याचे 2 समान भाग केले, म्हणजे समान भाग चुकीची आकृती आपल्यासाठी. समान भाग, ह्या 3 आकृत्या सारख्या आहेत, ए बी आणि डी, आणि ही आकृती तिचे समान भाग नाही आहेत, म्हणजे हेच तुमचं बरोबर उत्तर. कळलं का? 5वा मुद्दा कोणता? समान भाग होऊ शकतात किंवा असमान. समान किंवा असमान. 3 आकृत्यामध्ये समान भाग केले असतील तर एकाच आकृतीमध्ये असमान भाग नसेल,
किंवा 3 आकृत्यामध्ये असमान असतील, एकाच आकृतीमध्ये समान भाग असेल. कळतंय ना. त्याच्यानंतरचा मुद्दा पहा. इथं लयच डिझाईन दिसायला लागली भाऊ, वेगळंच काहीतरी दिसतंय आहे ना. A, B, C आणि D वेगळी आकृती शोधा. धड्याचं नाव विसरू नका, पाठ तर बिलकुल बी करू नका. कळतंय ना. बघा मग आता काय असेल याच्यामध्ये मुद्दा. आता डिझाईन नाही आहे, डिझाईन आहे ना मध्ये, नाही कसं वेगवेगळे भाग तरी तर हे पहा, विचार करा बघ. 1 2 3 4 4 पार्ट्स केलेत. इथं पण 1 2 3 4 4 भाग केलेत. 1 2 3 4 आणि इथं पण मोजून पहा 1 2 3 4 समानच दिसतात. विशेष म्हणजे मग काय असू शकतं. आता थिंक अबाउट इट. विचार करा काय असू शकतं. तर अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का. रंगवलेलं बी दिसत नाहीये, गणितीय चिन्ह चौकोन वर्तुळ वगैरे काही वाटत नाहीये, अल्फाबेट्स काही दिसत नाहीये, समान सगळ्याचे 4 4 1 2 3 4 4 भाग सगळे समान दिसत आहेत. आता माझी आकृती मी माझ्या हातानं ड्रॉ केलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं खाली बरी 19-20 होऊ शकतं बरं का, त्याच्याबद्दल सॉरी हां. बघा मग आता. तर अशा वेळेस काय करायचं, प्रत्येक आकृती सारखी आहे का ते पहा, फिरवून पहा. तो म्हणचाल ही कसं काय सारखी. आता हे काय करायचं, हे डस्टर समजा, याला मी काय केलं असं फिरवलं. आता फिरवल्यानंतर डस्टर सारखंच राहील ना का. मागचा भाग समजा आता हे आयताकृती, असं केल्यानंतर वर्तुळाकृती झाला नाही ना. असं पण असताना डस्टरच आहे, असंही केलं कसंही केलं तरी हे काय डस्टरच राहणार आहे. तशाच पद्धतीनं अशा वेळेस काय होऊ शकतं, ह्या 3ही आकृत्या सारख्याच असू शकतात, फक्त फिरवलेल्या असतील. फक्त काय फिरवलेल्या असतील. तर याच्यामध्ये काय करा, हे बघा A आणि B बघूया आपण सारखे आहेत, फिरवून पाहूया. आता बघा बरं, A आणि B हा भाग काय झाला, खाली आला असा, म्हणजे याला काय केलेलं 180 अंशामध्ये ह्याला फिरवलेलं आहे. असं किती 180 अंशामध्ये, म्हणजे हा भाग खाली आला. मग हा कुठं जायला पाहिजे, हा भाग. आता हा खाली आला म्हणजे हा वरच जायला पाहिजे ना, म्हणजे हे वर पाहिजे. इथं हा जो भाग आहे का, हा भाग वर पाहिजे. आहे का, वेगळंच दिसतं ना काहीतरी. हे त्रिकोण वर पाहिजे. आहे का त्रिकोण वर, हे इथे त्रिकोण. म्हणजे हे आणि हे दोन सारखे नाही आहेत. लगेच उत्तर लिहू नका, सगळे पर्याय पाहिल्याशिवाय बुद्धिमत्तेमध्ये उत्तर लिहायचं नाही, शिकून घ्या. त्याच्यानंतर बघा आता काय करा, A आणि C फिरवून पहा. A B झालं, A आणि C. बघा बरं, आता काय केलेले, हा आयताकृती भाग 90 अंशामध्ये फिरवलेला इकडं डाव्या साईडला. अँटी क्लॉकवाईज म्हणतात त्याला आपण, तुम्हाला कळेलच अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज काय. 90 अंशामध्ये फिरवणे म्हणजे काय, 180 अंशामध्ये फिरवणे म्हणजे काय. हे सगळे धडे जवळपास थोड्या पद्धतीने एक दुसऱ्यावर डिपेंड आहेत, अवलंबून आहे. मग बघा आता हा इकडं, म्हणजे हा भाग इकडच्या साईडला जाईल आणि गेलेला आहे. हा भाग कुठं आला, डाव्या बाजूला इथं आला, म्हणजे हा भाग इथं जाईल आणि आलेला आहे. म्हणजे A आणि C सारखे आहेत. B आहे का सारखी, नाही, म्हणून लगेच B लिहिता का, नाही बाबा. पुढचं पहा, पुढचं पण पहा. मग आता ही आकृती ह्या ती दोन फिरवून पाहूया आपण. आता हे काय केलेले 90 अंशातच फिरवले, पण क्लॉकवाईज उजव्या बाजूला घटीवत फिरवलेले. म्हणजे हा भाग इथं आला, हे पहा. मग हा भाग कुठं जाईल, वरती म्हणजे इकडच्या साईडला येईल असं, आणि आलेला आहे. बघा व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. मी म्हणतो हो नका म्हणून नुसतं, है ना. म्हणजे A C आणि D ह्या तीनही आकृत्या सारख्या आहेत, फक्त फिरवलेल्या आहेत. 90 अंशामध्ये, 90 अंशामध्येच. ही 180 अंशामध्ये कशीही फिरवली तरी ही वेगळीच आहे. म्हणून B. समजलं का तुम्हाला, कळतंय ना. आता एवढ्या मुद्द्यावर आधारित प्रश्न येतील का, वेगळे येणार नाहीत का, येऊ शकतात, नव्हे येतात. सगळे मुद्दे नाही सांगता येत, नेमकं कोणते मुद्दे घेऊन येतील याचाही आपण विचार करू शकत नाही. फक्त मग काय करू शकतो, जास्तीत जास्त प्रश्नावर काय करायचं, आपल्याला सराव करायचा. कळतंय तुम्हाला, खूप सराव करा. खाली मी स्वाध्याय देणार आहे, दिलेत, त्याचा पण सराव करा. नंतर परीक्षेपूर्वी काय देणार आहे, प्रश्नपत्रिका देणार आहेत 1-2 महिने अगोदर, त्याचाही सराव करा. शांत बसून राहू नका. ही वेळ असं वाटतं शाळा बंद आहेत, काही काम नाही आहे, सर नाही शिकवत नाही आहेत, काय असं बिलकुल विचार करू नका. ही वेळ खरी कष्टाची आहे. काही काम नसताना ज्यावेळेस कष्ट करचाल त्यावेळेस सुखात राहाचाल. कळतंय. आणि स्वतःसाठी अभ्यास करा. आणि साधं सरळ आणि सोपं, अवघडामध्ये घुसायचं नाही आहेत. परत एकदा थोडक्यामध्ये सांगतो नेमकं मुद्दे कोणते कोणते आहेत ते. पहिला मुद्दा होता छायांकित किंवा रेखांकित भाग,
कोणता? छायांकित. इथंच लिहितो छायांकित रेखांकित भाग. त्याच्या नंतरचा पुढचा कोणता मुद्दा होता? बाहेरची आकृती आणि आतील आकृतीची तुलना. बाहेरची किंवा आतील आकृतीची काय करायचे? तुलना करायचे. समान भाग आकृतीचे होतात की नाही ते पाहायचे. त्याच्यानंतर ABCD अल्फाबेट, ABCD AEIOU ABCD अल्फाबेटवर आधारित प्रश्न. त्याच्यानंतर हाच भाग तयार, आकृती नेमकी तयार कशी झाली, त्याचे बाजू. त्याच्यानंतर समान असमान, त्याच्यानंतर आकृती सारखीच असणार, हुबेहुबच असणार, फक्त फिरवलेली असणार. जी वेगळी असेल ते तुमचं उत्तर असेल. समजलं का? हो की नाही? समजलं असेलच. नसेल समजलं तर परत हा व्हिडिओ रिवाइंड करा, मागं जा, बॅक, आणि परत व्हिडिओ पहा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका. कळतंय ना? तर नुसतं ऐकून ठेवू नका, काळजीपूर्वक पहा. वाचाल तर टिकाल आणि टिकाल तर जिंकाल. समजते पुढं? ओके, धन्यवाद. ओके, आपली बोला.